नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मकर संक्रांत हळदी कुंकूचा. आता लवकरच संक्रांत जवळ येते आणि त्यावेळेस आपण हळदी कुंकूही ठेवत असतो आणि आपल्या दारासमोर आवर्जून सुंदर रांगोळीही काढत असतो. अशीच एक छानशी रांगोळी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता केळीच्या पानाचा आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. हिरवा कलर घेतला आहे आणि त्याच्या पानाचा आकार देऊन द्यायचे. स्केलच्या मदतीने थोडंसं त्याला कट करून घ्यायचे, म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारचं पान आपलं दिसते. त्यावरतीच आपण आज इथं डिझाईन तयार करून घेणार आहे. आता अशा पद्धतीचं वरतून आपल्याला पानाचा हिरवा कलर करून घ्यायचा, त्यावर थोडीशी आपण शेड देणार आहोत. कारण केळीचे पानं पूर्ण प्लेन तर नसतात, त्यावर थोडीशी शेड असते. म्हणून मी इथं पोपटी कलर जो आहे त्यानेच आपल्याला थोड्याशा रेषा मारून द्यायच्या आहेत, म्हणजे खूप सुंदर दिसतात. अशा प्रकारचं दोघी साईडने एक एक रेष मारून द्यायची आणि एक लांब लाईन तिथं ओढून द्यायची, म्हणजे सेम केळीच्या पानाचा आकार आपण तयार करून घ्यायचा आहे. वरती थोडंसं पोपटी कलरनं शेड तयार करून घेतली आणि त्यावरच आपला डिझाईन तयार करून घ्यायची. आता पोपटी कलर लाईन पण तयार करून देईन, दोघी बाजूचे आजूबाजूला रेषा असतात त्यासुद्धा तयार करून घ्यायचे आहेत. आधी तर आपल्याला केशरी कलरचा एक टिपका देऊन द्यायचा आणि अवतीभोवती पिवळ्या कलरनं डबल लाईन आपल्याला तयार करून घ्यायची. नंतर त्याच्या खाली पांढऱ्या रंगाचा एक एक टिपका देऊन एक नथीची डिझाईन तयार करून घ्यायची. तुम्हाला ज्या नथीची डिझाईन तयार करायची असेल त्या नथीची डिझाईन तुम्ही इथं तयार करू शकतात. तुम्हाला जे येत असेल ती अगदी साधी सोपी तुम्ही अशा पद्धतीनं खूपच सोप्या पद्धतीनं नथीची डिझाईन तयार करून घेते. खालीसुद्धा सेम आपल्याला तसंच करायचं आहे. लाल कलर घ्यायचा, नंतर पिवळ्या कलरची बॉर्डर, नंतर अवतीभोवती पांढऱ्या कलरचा एक एक टिपका देऊन देते. दांडी काढून घ्यायची, म्हणजे नथीची डिझाईन आपली इथं तयार झाली. त्याच्या साईडला आपल्याला हळदी कुंकवाचे करंट काढून घ्यायचे. तुम्ही ग्रे कलर घेतले आहेत, म्हणजे पांढरा त्यामध्ये थोडंसं ब्लॅक मिक्स केला आहे आणि थोडंसं त्याला वाटेची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची. त्यामध्ये हवं असल्यास तुम्ही असेही ठेवू शकतात किंवा ब्राऊन कलर किंवा ग्रे कलरनंही तुम्ही काढू शकतात. मी थोडासा ब्राऊन कलर घेतला आहे आणि त्याच्याच खाली थोडंसं ब्लॅक आणि ग्रे कलर मिक्स करून असं थोडंसं शेड करून घेतलं आहे. तुम्ही अशा पद्धतीनेही काढू शकतात किंवा पूर्ण कलर भरून तसेही तुम्ही कुंकवाचे करंट काढू शकता. खूप सुंदर दिसते. किंवा हळदी कुंकवाची एक एक वाटी जरी ठेवली तरी पण खूप छान दिसते. पण रांगोळीमध्ये काढते त्यामुळे इथं रांगोळीच्या वाट्यांचा आकार देऊन त्यावर थोडेसे पांढऱ्या रांगोळी थोडंसं शेड करून द्यायचे, म्हणजे हळदी कुंकवाचे करंट आपले तयार झाले. यावर पिवळा कलर आणि साईडला आपल्याला लाल कलर घालून घ्यायचे. खूप छान आणि केळीच्या पानावर अजून सुटून दिसते. वरच्या साईडला आपल्याला हळदी कुंकू असं राईट करून घ्यायचे. आता हातानं काढते, तुम्ही हवं असल्या डबीच्या मदतीनं पण हळदी कुंकू राईट करू शकतात. जिथं आपण दीड ठेवलं तिथं आपल्याला एक डॉट ठेवायचा आणि तिथंच आपल्याला पिवळा कलर इथं साईडला कुंकवाच्या वर इथं लाल कलर इथं ठेवून द्यायचे. अशा पद्धतीची ही रांगोळी डिझाईन खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. जेव्हा तुम्ही हळदी कुंकू कराल अशी जर रांगोळी तुम्ही दारासमोर काढतील खरंच तुमचं कौतुक करून थकणार नाही. एवढी छान आणि सुंदर रांगोळी डिझाईन की झटपट मला जमली म्हणजे नक्कीच तुम्हालाही जमेल. त्या साईडनं मस्त हळदी कुंकू राईट करून घ्यायचं. इथं लाल आणि पिवळा कलर कुंकवावर घालून घेतला आहे. त्याच्या साईडला आपल्याला तिळगुळाची वाटी करून घ्यायची. इथंच ग्रे कलर घेतला, ग्रे कलरनं आपल्याला शेप देऊन द्यायचा वाटीचा. तिथंसुद्धा आपल्याला ब्राऊन कलर किंवा पिवळा कलर तुम्ही भरू शकता. तुम्हाला जसं डिझाईन तयार करायची किंवा जो कलर भरायचा असला तो कलर तुम्ही भरू शकता. अगदी झटपट होणारी रांगोळी डिझाईन आहे. खूप छान आणि प्रसन्नही वाटते केळीच्या पानावर हे असे दागिने काढल्यामुळे. इथं आपल्याला साखरपुटाने काढून घ्यायचे. इथं आपल्याला पांढऱ्या रांगोळीने एक एक टिपका ठेवून द्यायचे. हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट फुटाण्याची वाटी पण तुम्ही त्यावर ठेवू शकतात. अगदी झटपट होणारी रांगोळी डिझाईन आहे. त्यावर पांढऱ्या कलरचे एक एक टिपका ठेवून द्यायचे आणि वर असा उंचपर्यंत एक डॉट ठेवून द्यायचे. आपले साखरपुटामध्ये थोडेसे कलरफुल असतात, त्यावर आपल्याला लाल, पिवळा आणि हिरवा कलर त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. खूप सुंदरच आपली रांगोळी डिझाईन आपली इथं तयार झाली. पण हळदी कुंकू पण राईट केलं आहे, नथ पण काढली. इथं हळदी कुंकवाच्या 2 वाट्या काढल्या आहेत आणि साखर फुटाण्याची एक वाटी तयार करून घेतली. मस्त आपल्या हळदी कुंकवासाठी रांगोळी डिझाईन इथं तयार झाली. त्याच्या साईडला नथीच्या बाजूला आपण मंगळसूत्राची डिझाईन तयार करणार आहे. काळा कलर घेतला आहे, काळ्या कलरचे एक एक टिपका ठेवायचे आणि त्या अवतीभोवती एक एक पिवळा कलर म्हणजे मणी काढून घ्यायचे. त्याच्याच खाली 2 मंगळसूत्र काढायचे. मस्त आपली हळदी कुंकवाची डिझाईन आपली इथं केळीच्या पानावरची तयार झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फेसबुक, इंस्टाग्राम जर असेल पेज नक्कीच फॉलो करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.